नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच सायकॅट्रिक सोशल वर्कर अमृता दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला एक फार सुंदर लेख वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशीही तो शेअर करते. ऐकणं ही एक कला आहे, साधना आहे. एकदा नारद विष्णूला विचारतात, प्रभू मी खूप लोकांना भेटतो, त्यांच्या कथा ऐकतो, पण कधी थकतो, कधी कंटाळतो. हो, खरं ऐकणं म्हणजे काय हो? त्यावर विष्णू म्हणाले, नारद, ऐकणं म्हणजे फक्त कान उघडून बसणं नाही, तर दुसऱ्याच्या मनात उतरणं आहे. दुसऱ्याचे बोलणं हे काही शब्द नसतात फक्त, तर त्यामागे दडलेली भावना आहे, वेदना आहे, आनंद आहे. जेव्हा तू कोणाला मन लावून ऐकतोस ना, तेव्हा त्याला अगदी देवाशी संवाद केल्यासारखं वाटतं. ही गोष्ट आपल्याला सांगते की ऐकणं म्हणजे फक्त समोरच्याचा आवाज ग्रहण करणं नाही, तर ते समजून घेणं, अनुभवणं, त्याला सामोरं जाणं. भारतीय संस्कृतीमध्ये ऐकण्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. श्रवण हा ज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा मानला जातो. श्रवण, मनन आणि निदिध्यासन या 3 पायऱ्यांमधनं शास्त्र आणि जीवन ज्ञान आत्मसात केलं जातं बघा. गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरूंचं बोलणं पूर्ण एकाग्रतेनं ऐकत असत. महाभारतात धृतराष्ट्रानं विदुराचं शहाणपणाचं बोलणं ऐकलं, पण समजून घेतलं नाही. त्याचे परिणाम आपल्याला ठाऊकच आहेत. संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या अभंग कीर्तनातून लोकांनी श्रवण ही साधना अनुभवली. यावरनं ऐकणं ही फक्त संवाद कला नाही आहे, तर ती आध्यात्मिक साधना सुद्धा आहे. आता याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा आहे बरं का. ॲक्टिव्ह लिसनिंग, यावेळेस डोळ्यातून संपर्क होतो, मान हलवतो, आपण मध्येच एखादा प्रश्नही विचारतो. यामधनंच खऱ्या लक्ष असण्याचा पूर्ण अनुभव येतो. त्याच्यानंतर सहानुभूतीपूर्वक ऐकणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांमध्ये स्वतःला ठेवून समजून ऐकून घेणं. रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे प्रतिबिंबित ऐकणं, असं सुद्धा एक प्रकार आहे. म्हणजे ऐकलेल्या गोष्टीचा सारांश परत सांगून नीट समजल्याची खात्री करणं. आजच्या या वेगवान आयुष्यात लोकांकडे वेळच नाही आहे. त्यात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या गर्दीत ऐकून घेणारे लोक, समजून घेणारे कान आणि शांतपणे सोबत बसणारे कोपरे हरवलेलेच दिसतात. आपण अनेकदा ऐकतोय असं दाखवतो, पण खरं ऐकणं होत नाही. खरं ना? बघा, म्हणजे मित्र गप्पा मारताना आपण फोनमध्ये गुंतलेलो असतो. मुलं शाळेच्या गोष्टी सांगतात, पण आपण हां बर असं म्हणून विषय टाळतो. ज्येष्ठ व्यक्ती अनुभव सांगतात, पण त्यांना शांतपणे ऐकणारं कुणी राहत नाही. यामुळं लोकांच्या मनात एकाकीपणा वाढतो आणि कुणी खरंच मला समजून घेतंय का, हा प्रश्न सतत मनात घर करतो. मानसिक आरोग्यामध्ये ऐकणं ही अर्धी थेरपीच आहे. ऐकण्यामुळे भावना व्यक्त होतात समोरच्याचा आणि तणाव कमी होतो. डिप्रेशन आणि एन्झायटी कमी होते. म्हणजे बघा, ज्यांना समजून घेणारं ऐकणारं मिळतं ना, त्यांच्यातली ही लक्षणं हलकी होतात, कमी होतात आणि कुणीतरी माझं ऐकतोय ही भावना त्यांच्यात आत्मविश्वास भरत असते. ऐकणं माणसाला साथ मिळाल्याची अनुभूती देत असतं. म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार सक्रिय ऐकणं अनुभवणाऱ्या व्यक्तीचा स्ट्रेस लेवल सुमारे 30% घटतो. बंगलोरच्या अभ्यासात असं दिसलं की काउन्सिलिंग सेशनमधल्या 70% जे थेरपीचे इफेक्ट असतात ते इफेक्टिव्ह लिसनिंगमुळेच मिळतो. शालेय पातळीवरच्या संशोधनानुसार शिक्षकाने संयमानं मुलांचं ऐकलं तर त्यांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगती दोन्ही वाढते.
एका 16 वर्षाच्या मुलीला शाळेत सतत चिंता, रडणं आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या होती. पालक तिला समजवण्यापेक्षा काही नाही, तुला काही येत नाही, तू कमजोरच आहेस, असं सतत बोलणं होतं. काउन्सिलिंग सत्रामध्ये तिला फक्त मनापासून ऐकलं गेलं. सुरुवातीला ती शांत बसायची, पण मग हळूहळू ती बोलायला लागली. तिच्या भावना रिफ्लेक्टिव्ह पद्धतीनं परत सांगितल्या गेल्या. 2 महिन्यात तिच्या एन्झायटी सिम्पटम्स कमी झालेले दिसले आणि तिने अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. या उदाहरणातून हेच स्पष्ट होतं की थेरपीत उपाय सांगण्यापेक्षा ऐकणं हेच खूप मोठं औषध आहे. ऐकण्याचे फायदे असे होतात की समोरच्या व्यक्तीचा तणाव कमी होतो, नातेसंबंध घट्ट होतात, एकमेकांच्याबद्दल विश्वास आणि आदर वाढतो, मानसिक आरोग्य सुधारतं, स्वतःचं व्यक्तिमत्व समतोल आणि शांत होतं. म्हणूनच श्रोतेहो, नारदाच्या प्रश्नाला विष्णूंचं उत्तर हे आजच्या काळालाही तितकंच लागू आहे. भारतीय संस्कृती आणि आधुनिक मानसशास्त्र आणि संशोधन हे एकाच गोष्टीवर बोट ठेवतात. ती गोष्ट हीच की खरं ऐकणं ही एक कला आणि साधना आहे. ऐकण्याची क्षमता आपल्याला चांगला मित्र, प्रेमळ पालक, संवेदनशील जोडीदार, उत्तम सहकारी आणि एक माणुसकी, दयाळू असलेला माणूस बनवतं. मानसिक आरोग्यासाठी ही कौशल्य अपरिहार्य आहेत, कारण जगण्यात कधीकधी उपाय नको असतो. हवे असतात फक्त मनापासून ऐकणारे कान. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.